हाय, ह्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या बाळासाठी डायपर्स कसे चूज केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायपर किती फ्रिक्वेंटली चेंज केले पाहिजेत. सो डायपर चूज कसे करायचे याबद्दल डिस्कस करूया. डायपर कुठल्याही ब्रँडचे असले तरी त्याचे मेन दोन प्रकार असतात. एक म्हणजे टेप डायपर किंवा चिपकवण्यावाले डायपर आणि दुसरे म्हणजे पॅन्ट स्टाईल डायपर म्हणजे पॅन्ट सारखे वरती ओढता येणारे डायपर. जर तुमचं बाळ 3 महिन्याच्या आतलं असेल किंवा त्याचं वजन 5 किलोच्या आत असेल तर तुम्ही टेप डायपर्स वापरले पाहिजेत. टेप डायपर्सच का, तर त्याचं कारण असं की टेप डायपर्सची फिट आणि क्वालिटी कम्पेअर्ड टू पॅन्ट स्टाईल डायपर चांगली असते. पॅन्ट स्टाईल डायपरमध्ये जे वळ उठतात ते टेप डायपर्समध्ये उठत नाही. शिवाय जे लीक्स असतात तेही टेप डायपर्समध्ये कमी होतात. सो जर तुम्हाला न्यूबॉर्न बेबी असेल किंवा तुमच्या बेबीचं एज 3 मंथच्या आतलं असेल तर नक्की टेप डायपर्स यूज करा. जर बाळाने 3 महिने क्रॉस केलेत तर पॅन्ट स्टाईल डायपर्सचा यूज करायला सुरुवात करू शकता. पॅन्ट स्टाईल डायपर्सचा फायदा असा असतो की त्याची अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी टेप डायपर्सपेक्षा जास्त असते. प्लस कधी कधी टेप डायपर्समुळे बाळाच्या मांड्यांवर कट्स येऊ शकतात. ह्याचं कारण असं की बाळ जसं 3 महिन्याचं होतं तसं त्याची पायाची मुवमेंट हालचाल जास्त वाढू लागते आणि टेप डायपरच्या ज्या टेप्स असतात त्याच्या एजेस खूप रफ असतात आणि शार्प असतात. त्यामुळे हे कट्स अवॉइड करण्यासाठी 3 महिन्याचं बाळ झालं की त्याला पॅन्ट स्टाईल डायपर्सवर स्विच करा. नेक्स्ट पॅट डिस्कस करण्याआधी मी हे सांगू इच्छिते की ही रील स्पॉन्सर्ड नाही. जे मी पर्सनली यूज केले माझ्या मुलीसाठी तेच मी तुम्हाला रेकमेंडेशन सांगणार आहे. सो टेप डायपरसाठी माझं रेकमेंडेशन आहे पॅम्पर्स ऍक्टिव्ह न्यूबॉर्न बेबी आणि पॅन्ट स्टाईल डायपरसाठी आय वुड रेकमेंड द ब्रँड मॅमी पोको पॅन्ट्स. आता नेक्स्ट डाऊट डिस्कस करूया ते म्हणजे डायपर किती फ्रिक्वेंटली चेंज केले पाहिजेत. सो डायपर जर सूने भरलेलं असेल तर एव्हरी 3 to 4 hours मध्ये एकदा चेंज नक्की करा. आणि जर शीवाला डायपर असेल तर तुम्हाला इमिजिएटली ते डायपर क्लीन करायचं. जर तुम्ही तसं केलं नाही तर बाळाला डायपर रॅश होणार. डायपर रॅशेस तुमच्या बाळासाठी खूप पेनफुल असतात आणि दे आर व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. सो पेरेंट्स ऑलवेज बी केअरफुल आणि नेहमी चेक करत राहा की बाळाने शी केली आहे की नाही. प्रत्येक वेळेस डायपर चेंज करताना डायपर क्रीम लावणं किंवा कोकोनट ऑइल लावणं विसरायचं नाहीये. हे डायपर क्रीम जे असतं ना ते डायपर रॅश प्रिव्हेन्शनसाठी असतं. सो ते ऍक्ट करतं ऍज अ बॅरियर बिटवीन युअर बेबी स्किन आणि बाळाने जी शी केली आहे त्याच्यामध्ये. जर हे बॅरियर असेल तर शीचा कॉन्टॅक्ट तुमच्या बाळाच्या स्किनशी तितका होणार नाही आणि त्यामुळे बाळाला रॅशही होणार नाही. डायपर रॅश प्रिव्हेन्शनसाठी डायपर क्रीमचं माझं ब्रँड रेकमेंडेशन असेल टेडी बारची बिफोर नॅपी क्रीम. अगेन दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. आणि नेक्स्ट रीलमध्ये आय वुड लाईक टू डिस्कस की बाळाची शी साफ कशी करायची, डायपर रॅश होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेऊ शकता आणि डायपर रॅश जर बाळाला झाली तर ती लवकर बरी व्हावी ह्यासाठी तुम्ही काय करू शकता. तोपर्यंत पेरेंट्स टेक केअर. बाय.